प्रसादजी, तुम्ही आनंद दिघेंची जेव्हा भूमिका केली त्या चित्रपटाबद्दल मी बाकी बरंच काम केलंय. मला माहितीये पण आजचा जो आपला विषय आहे त्या विषयाला फार जवळून हा सिनेमा टच करतो. खर तर तो सिनेमा एकनाथ शिंदेशी जोडला गेलेला होता आणि तो जो काळ होता ज्या वेळेला तो सिनेमा आला तो राजकीय दृष्ट्या जर बघितला तर प्रचंड व्होलाटाईल होतं महाराष्ट्र त्यावेळेला आणि हा सिनेमा प्रचंड चालला. त्यात तुमचंच कॉन्ट्रीब्युशन एवढं मोठं होतं. तो सिनेमा करताना तुम्हाला असं वाटलं नाही का कधी की युजली कलाकार जर अशा कुठल्या व्यक्तीशी जोडल्या गेला, अशा सिनेमाशी जोडल्या गेला तर मग तो त्या व्यक्तीशी त्या पक्षाशी जोडल्या जातो आणि त्याला अडचण होते. ते तुमच्या बरोबर झालं नाही. म्हणजे ते कसं झालं नाही हे आश्चर्य आहे आणि ते होईल ह्याची तुम्हाला भीती नाही वाटली का? नाही, भीती मला अजिबात नाही. मला भीती वाटतच नाही. भीती वाटत असती तर मी कलाकार झालोच नसतो मुळात. मला असं वाटतं की प्रत्येक कलाकार भुकेला असतो एका चांगल्या भूमिकेसाठी आणि तो वाट बघत असतो की एक अशी सक्षम भूमिका त्याच्या वाट्याला यावी. मी पण जवळपास 95 चित्रपट झाले तरी मी वाट बघत होतो. माझ्या वाट्याला काही चांगला रोल येत नव्हता. मी उत्तम ऍक्टर असून सुद्धा. आजकाल काय लोक म्हणत नाहीत, स्वतःलाच म्हणायला लागतं. त्यामुळे नाही, आम्ही सगळे म्हणतो. तर माझ्या वाट्याला 96वा चित्रपट धर्मवीर आहे. तर मला असं वाटतं की आता जर मी ही भूमिका समोर असून करून नाही दाखवली तर मग आपल्या करिअरला काही अर्थ नाही आहे. तर ते पेटूनच केलं पाहिजे, ते जीव ओतूनच केलं पाहिजे काम. मग त्याच्यासाठी पक्ष काय किंवा विचारधारा काय आहे हा मुद्दा बाजूला राहिला. त्यांनी काय काम केलंय, कशा पद्धतीने काम केलंय, माझ्या दुर्दैवाने मी दिघे साहेबांना कधी भेटलो नाही, कधी पाहिलं सुद्धा नाही. त्यामुळे IQ माहितीतनं त्यांचे उपलब्ध असलेले फोटो, त्यांचे 3-4 व्हिडिओच नेटवर अवेलेबल आहेत. ते व्हिडिओ ज्याच्यात त्यांचा आवाज नाही, कारण ते बोलायचे नाहीत. म्हणजे खूप कमी बोलायचे. त्यामुळे ते कसे बोलत असतील हे सगळं इमॅजिन करून जसं लोकांना कळलं की मी दिघ्यांची भूमिका साकारतोय तसं मला महाराष्ट्रातनं शेकडो माणसं येऊन भेटायला लागली, त्यांच्या आठवणी सांगायला लागली. तर प्रवीणकडे जवळपास 1600 तासाचं रेकॉर्डिंग आहे लोकांनी त्यांच्याबद्दल सांगितलेल्या आठवणींचं. तर त्या एक एक आठवणी कलेक्ट करत त्यातनं ज्या 10 आठवणी सेम आहेत त्या सेम आठवणी आम्ही मॅनरिझम मध्ये वापरत गेलो. म्हणजे एकानी 10 जणांनी समजा सांगितलं की ते इथे सिगरेट ठेवून अशी प्यायचे, तर आम्ही मग ते इम्प्लिमेंट केलं. 10 जणांनी सांगितलं की ते उजवा हात कमरेवर होतं, तर आम्ही ते इम्प्लिमेंट करत गेलो. असं ते कॅरेक्टर डिझाईन केलं आम्ही अभ्यासपूर्ण. आणि मग जे तेव्हाचे त्यांना बघितलेले लोक होते त्यांना दाखवलं, त्यांना ते पटल्यानंतरच ते चित्रपटामध्ये इम्प्लिमेंट केलं. पण मला त्याचा त्रास कधीच झाला नाही ना. मला एकनाथ शिंदेकडून कधी त्रास झाला ना. मला अगदी स्पष्टपणे नाव घेऊन सांगायचं तर मला माननीय उद्धवजी ठाकरेंकडनंही कधी असला काही त्रास झाला नाही. उद्धवजी पण माझे खूप जवळचे आहेत आणि एकनाथजी पण माझे खूप जवळचे आहेत. कुणीच असा काही प्रश्न विचारला नाही की तू हा रोल का करतोयस, तो रोल का करतोयस वगैरे. संजय राऊतांनी तर माझं खूप कौतुक केलं चित्रपट बघून. उद्धव साहेबांनी चित्रपट पाहिल्यानंतर प्रसाद जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मी मीडिया बाईट देणार नाही असं सांगून ते रस्त्यावर उभे होते. मी वरनं गर्दीतनं मला खाली बोलवत आणलं आणि मला गिल्टी वाटायला लागली की उद्धव साहेब माझ्यासाठी एवढा वेळ थांबतायत. तर ते मला म्हटले तू आल्याशिवाय मला तुझं कौतुक करायचं नव्हतं, आता तू आलायस तर मी तुझ्याबद्दल बोलतो, असं म्हणून त्यांनी माझं कौतुक केलं चित्रपट बघून. त्यामुळे मला कुठल्याच पॉलिटिकली असा काही त्रास झाला नाही. इनफॅक्ट आता प्रवीण तरडे अजितदादांवरती चित्रपट करतोय तर मला प्रचंड आवडेल अजितदादांचाही रोल करायला. कारण मला चित्रपट करताना माझ्यासाठी भूमिका महत्वाची असते, विचारधारा कधीच महत्वाची नसते. त्या कॅरेक्टरचं काय म्हणणं आहे, ते कॅरेक्टर कसं प्रेझेंट केलं गेलं त्याचा अभ्यास हा मला कलाकार म्हणून जास्त महत्वाचा वाटतो कुठल्याही राजकीय पक्षापेक्षा. मग दादांचा रोल आता करणार आहात की ठरायचंय? माहित नाही, नशिबात असेल तर करीन. मला आवडेल करायला, पण प्रवीण फार कुचकट आहे. तो फार ते त्याचं सगळं पर्टिक्युलर झाल्याशिवाय तो ते करत नाही. तर आता माझं स्ट्रगल चालू आहे. मी तसा गेटअप बिटअप करून त्याला फोटो पाठवलेत, बघूया आता काय होईल. आताचा जो प्रश्न आहे तो खरं कला स्वातंत्र्याला घेऊन नाहीये, तो अभिव्यक्ती स्वातंत्र्याला घेऊन आहे.
की एखादा कलाकार जर सामाजिक किंवा राजकीय दृष्ट्या व्यक्त झाला तर त्यातील काही लोकांना आपण त्रास होताना बघितलेलं आहे. तर हा विचार मनात ठेवून कलाकार सतत विचार करत असतो का जेव्हा काही घटना घडत असते तेव्हा, की आपण म्हणजे मत असलं तरी व्यक्त व्हावं की नाही, हा विचार करत असतो का ह्या कारणामुळे? कारण यात आर्थिक नुकसानही असतं, ह्यात मनस्तापही असतो मग. कारण एक सेलिब्रिटी स्टेटस जर तुमचं असेल, तर सामान्यतः इतर लोक एकमेकांना सोशल मीडियावर शिव्या देऊन संपवून टाकतात. पण तुम्ही जर सेलिब्रिटी असाल आणि तुमच्या पाठीमागे जर ट्रोलिंग सुरू झालं तर किंवा लोकं लागली, तर तो मनस्ताप खूप मोठा होऊ शकतो, जे आपण अनेक वेळेला बघितलेलं आहे. तर कुठल्याही महत्वाच्या घडामोडीवर व्यक्त होताना जास्त विचार करावा लागतो का कलाकाराला? 100% विचार करायला लागतो. पण मला असं वाटतं की प्रत्येकाचं मत आहे, प्रत्येकाची विचारधारा आहे. मला पर्सनली असं वाटतं की माझं मत जे काय आहे ते मी मतपेटीत वापरीन. कलाकार म्हणून कलाकार म्हणून माझं काम आहे कलेशी एकनिष्ठ राहणं. कला हा माझा धर्म आहे असं समजणं आणि त्या दृष्टीने प्रवास करणं. त्यामुळे मी या सगळ्या गोष्टींचा फार विचार करत नाही. एका दोन विरुद्ध राजकीय विचारधारांची माणसं विधानभवनात एकत्र हसता खेळताना तुम्ही बघताच की, चहा पिताना बघताच की. मग ते ते काय म्हणजे दोस्त असतातच ना, ते विचारधारा वेगळ्या असतात. पण मला असं वाटतं की या सगळ्यावर व्यक्त होण्यापेक्षा आपण नाटक कसं करता येईल यावर जास्त व्यक्त व्हावं. मला जास्तीत जास्त चित्रपट कसे मिळतील आणि मी त्यातल्या भूमिका मी कशा चांगल्या करू शकीन याचा विचार मी जास्त करायला हवा कलाकार म्हणून, असं मला वाटतं. नागराज, हाच प्रश्न खरं मी तुम्हालाही विचारेन की व्यक्त होताना विचार करावा लागतो का? जास्त विचार म्हणजे सामान्यांपेक्षा? असं होतं कारण की आता तुम्ही आमच्या मुलाखती घेतायत का त्याच्यामुळेच घेताय. म्हणजे तुमची पण म्हणजे मतं असणार, आपल्या सगळ्या लोकांची मतं असणार आणि मतं असू शकतात. एकही मला वाटतं की बऱ्याचदा मत व्यक्त करताना आपण मत व्यक्त करतो, पण जर आपल्या मनात द्वेष नसेल कोणाच्या बाबतीतला, आपण काहीतरी सकारात्मक विचार करत असू आणि आपल्या मतांना काही कधी कधी दुखावतात माणसं समजा, म्हणजे होऊ शकतं की पटणार नाही. जसं अभि सर मगाशी म्हणाले की आपण टोकाची रिॲक्ट करतो भारतीय म्हणून. आपण असं की वेगळं मत असू शकतं, याचं मत आहे आणि ते विचार करू शकतो, मला नाही पटत तुझं पण असं म्हणू शकतो. असं असायला पाहिजे. पण जे जास्त जरा प्रसिद्ध आहेत समजा, तर त्यांचं जास्त तुम्ही पण पसरवून टाकता त्यांचं आणि मग त्यांच्यावर परत त्यांच्यावर माणसं जास्त रिॲक्ट करतात, टीका करतात. मत द्वेषपूर्ण नसेल, कुठल्याही माणसाला कमी लेखणारं नसेल, तर मत व्यक्त करायला काय हरकत नाही. महेशजी? मुख्य म्हणजे मत असायला हवं ना. मत मी ऑलवेज माझं एकच मत आहे, टू एंटरटेन पीपल, आणि त्या पद्धतीने मी काम करत आलो. त्यामुळे मला कधी असा मत व्यक्त करताना विचार करावाच लागला नाही. कारण मी लोकांची करमणूक केली आणि करमणूक करणं हाच माझा ध्येय होता, हाच माझा हेतू होता. मी कुठल्याही कॉन्ट्रोवर्सीमध्ये कधी पडायच्या भानगडीत पडलो नाही. नाही, मी सिनेमाच्या माध्यमातून प्रश्न नव्हता माझा हा. माझा हा प्रश्न, कलाकार तुम्ही आहात, लोक तुम्हाला ओळखतात, सामाजिक राजकीय विषयांवर जेव्हा व्यक्त होता त्यावेळेला थोडा जास्त विचार करावा लागतो का? नाही, तुम्ही मला आय नो व्हॉट युअर ड्रायव्हिंग ॲट. नाही नाही, तोच प्रश्न मी यांना विचारला. त्यांनी आता जे उत्तर दिलं ते विचार करूनच दिलं होतं. आय नो व्हॉट युअर ड्रायव्हिंग ॲट, बट आय वोंट फॉल इन दॅट ट्रॅप. परत परत विचारताय तुम्हीच. रोहिणीताई काय सांग? मला वाटतं हे कम्प्लिटली वैयक्तिकच मत असेल कलाकारांनी. मला विचाराल तर मी राजकीय बाबतीत फार मत व्यक्त करत नाही. हा, सामाजिक बाबतीत असेल तर मी ते एक नागरिक म्हणून मी ते मत व्यक्त करीन. पण आय डोंट वॉन्ट टू गेट इन टू पॉलिटिक्स. त्यामुळे कारण तुम्ही मत व्यक्त केलं की हा, हिने असं म्हटलंय ना, मग ही या पक्षाची, याने असं म्हटलंय ना की ह्या पक्षाची, लेबल्स लावून मोकळे होतात लोक. माझं ऍक्च्युअली मला वाटतं माझ्यापेक्षा बेटर तुम्हीच करेक्ट आहे, एकदम चांगलं उत्तर आहे. म्हणजे तुम्ही जे म्हटलं की मला तेच विचारायचं होतं की लेबल लागतं, ह्या भीतीनं कलाकार आपलं मत होल्ड बॅक करतात. नाही, भीतीमुळे नाही, पण मला हा पक्ष सुद्धा चुकीचा वाटतोय, हा पक्ष सुद्धा चुकीचा वाटतोय, मग मी कोणाला
हे द्यायचं. मग जसं प्रसादने सांगितलं, मी मतपेटीमध्ये मत टाकीन माझं. ते माझं वैयक्तिक मत असेल. त्यामुळे जेव्हा कलाकार कोणी किंवा एक सेलिब्रिटी, कोणी कलाकार असं नाही पण कोणीही सेलिब्रिटी एक काहीतरी साईड घेतो तेव्हा लगेच कारण ती गोष्ट त्याला पटते किंवा नाही ह्याचा विचार करतच नाहीत. त्यामुळे न बोलणंच बरं असं कुठेतरी म्हणजे राजकीय बाबतीत तरी मी असं म्हणेन माझं होतं. सामाजिक बाबतीत कुठे काही चुकत असेल तर ते मी डेफिनेटली बोलीन. मी पण खूप सहमत आहे मॅडम ज्या बोलल्या आता. सामाजिक मत हे आणि काही विचार असतात ना ते सततचे असतात, म्हणजे असं हंगामी मत नसते. आणि नैतिकता आपली ही ते काही हंगामी नसते की आता या सीझनमध्ये तुला काय चुकीचं वाटतंय असं नसतं. तर मॅडम म्हणलं की सामाजिक दृष्टी जे चुकीचं आहे ती चुकीचं आणि ती सगळ्यांच्या बाबतीत चुकीचं आहे. ते अमुक एका पक्षाने केलं की चांगलं आणि दुसऱ्या पक्षाने, आणि ते राजकीयला आले की मग त्याचं वेगळं होतं. पण एक माणूस सततचा जर तो मानवतावादी आहे तर तो सततचा मानवतावादीच असतो. आता या निवडणुकीला तो मानवतावादी नाही असं नसतंय. अभि, मी तुमच्याकडे येते. आम्हाला दुरून बघताना अमेरिकेत बरंच बदललंय असं वाटतं, पण ते सिनेसृष्टी किंवा कलाकारांपर्यंत आलंय का? त्यांना आधी जेवढं स्वातंत्र्य होतं व्यक्त होण्याचं तेवढंच आज इथे आहे का? आहे, स्वातंत्र्य आहे आणि बदल होण्याचा प्रयत्न होतच असतो. पण बदल होताना लिगल सिस्टीम्स अमेरिकेतल्या खूप स्ट्रॉंग आहेत. त्यामुळे ते बदल जर तुमचे इमिग्रेशनच्या बाबतीत झाले तर ते परत रिव्हर्ट केले जातात. ते बदल जर तुमचे टेरिफच्या बाबतीत झाले तर ते परत रिव्हर्ट केले जातात. त्यामुळे अमेरिकेतल्या सामान्य माणसाला लिगल सिस्टीम आणि फर्स्ट अमेंडमेंट यांचा इतका स्ट्रॉंग सपोर्ट आहे की कोणी येऊन अचानक आपल्या आयुष्यामध्ये ढवळाढवळ होऊ शकत नाही. त्यामुळे हे एक कॉन्फिडन्स असल्यामुळे आपण आपले एक स्वातंत्र्य किंवा आपलं एक फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आपण नक्की जपू शकतो. आणि हा कॉन्फिडन्स मात्र नक्की आहे इथे जेव्हा आपण एखादी गोष्ट करतो तेव्हा. आणि ती गोष्ट कलेच्या बाबतीत असेल, कारण मी तर कलाकार नाहीये, म्हणजे ह्या सगळ्या मोठ्या लोकांमध्ये मी ऍक्च्युली तसा आउटसाइडर आहे. त्यामुळे थँक्यू फॉर इन्क्लुडिंग मी. पण ह्या सगळ्या इंडस्ट्रीला मी ॲज अ थर्ड पर्सन म्हणून बघत असताना माझं मत असं आहे की आपल्याला जे व्यक्त करायचंय ते करा. हे आम्ही इथे शिकलो ह्या देशात. आणि ते मग एकदा इथे शिकल्यामुळे ती जी सवय झाली ते आमच्या डीएनए मध्येच ते आता जाऊन बसलंय. त्यामुळे वी विल ऑलवेज एक्सप्लेन, वी विल ऑलवेज जस्टिफाय व्हॉट एव्हर वी थिंक इज राईट. इट मे बी रॉंग, आणि दॅट इज वेअर सोशल मीडिया आहे. लोकांचे बॅकलॅशेस असतात, काही लोकांना गोष्टी आवडतात, काही नाही आवडत. पण क्रिटिसिझम पण तेवढ्याच ताकदीने घेण्याची पण सवय निर्माण होते. आणि त्याच्यामुळे आपलं मत, आता मी कलाकार नसल्यामुळे माझ्या मताला तसं काही व्हॅल्यू नाही, कारण की मला फॉलोअर्स नाहीयेत. त्यामुळे मला 1-2 लोकांनी जर नाही म्हटलं तरी फरक नाही पडत. ह्या मोठ्या लोकांना तो फरक पडतो, कारण त्यांचं विचार लोक ऐकायला असतात. पण त्यामुळे माझं आत्ता मत असं आहे की लोकांनी आपलं मत प्रांजळपणे मांडावीत. ज्यांना आवडतील त्यांना आवडो, ज्यांना नाही आवडतील त्यांना ना आवडो. तर एखादा निर्माता कोणाला जास्त घाबरतो?